जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता आले पिकामध्ये आता सध्या सड हे प्रमाण वाढत आहे मित्रांनो। भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट हे सडलेत मित्रांनो। आता तुम्ही बघू शकता तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याचे परिणाम, त्या औषधाचे परिणाम तुमच्या समोर आहे मित्रांनो। फुटव्यांची संख्या पण तुम्ही बघू शकता, जोरदार अशी फुटव्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे। आपल्या आले पिकाची वाढ सुद्धा चांगली झालेली आहे मित्रांनो। यासाठी मी तुम्हाला सड लागू नये म्हणून 2 व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली होती की सड कशामुळे होते आणि जर सड लागली तर ती आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला कोणत्या औषधाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल आणि सड हा रोग आपण टाळू शकतो। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही जर शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच्या बेल आयकॉनच्या घंटीला सुद्धा प्रेस करायचं आहे, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आणि महत्त्वाचा असेल। तर मित्रांनो, आता सध्या तुम्ही बघू शकता आपल्या आले पिकामध्ये सड हे प्रमाण सुरुवात झालेलं आहे मित्रांनो। आज जवळपास एका बेडमध्ये तुम्ही बघू शकता तिकडच्या पलीकडच्या साईडला सुद्धा सड हे प्रमाण वाढत चाललं आहे मित्रांनो। आणि यासाठी आपल्याला IPL कंपनीचं 2 औषधं घ्यायचे, ते ड्रिपद्वारे आपल्याला सोडायचे। तर मित्रांनो, IPL कंपनीचं बायोहर्ज आणि बॅक्ट वाईप आपल्याला प्रति एकरी 1 लिटरचं औषध आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपली जी बुरशी आहे, ही जी सड जी लागते मित्रांनो, ही 3 प्रकारची बुरशी आहे। त्या बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे आले पिकामध्ये सड या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो। तर बॅक्ट वाईप आणि बायोहर्ज हे IPL कंपनीचं औषध आपल्याला एकरी 1 लिटर बायोहर्ज, 1 लिटर बॅक्ट वाईप हे 2 लिटर प्रति एकर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।